हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग. आज आपला दुसरा दिवस. काल मस्त ट्रॅव्हलिंग वगैरे झालं आणि रात्री 11 वाजता पोहोचलो. आता सकाळचे 10 वाजलेत. एकदम कडक ऊन पडले. सो गावाकडलं तुम्हाला घर पण दाखवतो, गावाकडला परिसर दाखवतो मस्तपैकी. आत्ताच मच्छी वगैरे घेतली आणि ती बघूया साफ कशी करते काकी. काय बाबा तू काय ज्या माशांचं हे करायचं सांग ना. चांगले आहेत का नाही? मला कळत नव्हतं. बारक पाहिजे होतं रे, बारक बारक का नाही तेलपे आहेत ना, तेलपे मोठेच पाहिजेत. तेलपे असे मोठे असतील ना, अच्छा, मला अजून मजा येते. होय, बारक पण तुम्हाला आवडतात ना. मळ्याची हा माळ्याचे माळ्याचे कर ग बाय तेवढे करायचं तू याचं माझं काम. बापू नाही करतो की आम्ही पण धुवून सुरी की म्हणजे असं काढून अगं मी करते मास, पण ती सोय कर म्हणजे बारक्या माशाची सोय कर. दुह्या खरवड येते की सुरी आज येते की थांबा सुरीला होऊन जाईल ना. काही नाही असं खवल्याला खवलं काढायला लागतं. काढ की व्हायचं काढा की नाही निघणार, त्यांना नाही निघत. तेल नाही निघणार खवलं. थांब थांबा तुम्ही धुता का थांबा तुम्ही येलं का नाही पाठ देते बसा मोठे आहेत रे. मग आता तुम्हाला नगर सकाळ बोलता खाला असता नाही एवढं मोठा मासा एवढं आहे. नाही कोण आपल्या धरणातलं आहे तर, आपल्या धरणातलं आहे. काय माहिती कुठलं आहे ते. किती मास आहे किती 100 रुपयाला किती पीस आले ते? बघ शिव मासा अर्धा किलो झाला. योग मासा त्यानं एवढा टाकला आणि हे किलो बाई एक असंच टाकलं. टाकला असं त्याचा संपत आलेला ना, घरी चालला असेल. घरी म्हणजे कसं आहे त्याला अजून अर्धा किलो देऊन अजून 2 मंगळवारी बाजारात नेऊन त्याला खप नाही. होय का? हो या भारी भेटलं ना ताजी. 100 रुपयाचे हे मासे. आणि आमच्या इकडे जवळजवळ 300-400 ना. 300 रुपये गेले तसे. मग हो 200-300 रुपये आता माणूस म्हणतो काटा नाही. त्याला पेला काढा नाही, तळले का चांगलं लागते. गावालाच मजा आहे ना. त्याला पे, गावालाच राहूया आता. त्याला पे. होय, हे तर फ्राय करा. तरणात का नाही बिना कोण म्हणणं तर तरणात हे उडलं होतं. होय, धरणात मोठं असतील आहे ना. योग मासा बघ एवढा आहे. बापरे, पण त्याला काटलं नाही वाटत ना. हे काटे ऐक ना, पण ते काढायला बंदी असं काढायला परमिशन लागते का मग? आपण हो ती लोक का नाही तिथेच थांबली ते लांब कुठलं हो तर ते नाही म्हणा. आणि बोल. त्या एकाचं टाकून साफ करून देत बसेल का? आईकडली माणसं नाही साफ करून देत कोणी. हो देते ते कुठली त्याला गडबड होती. असं काय झालं असतं हो? हा त्यांना म्हणलं तुम्ही टी-शर्ट घालायचं. मस्त घमघमाट सुटला मच्छीचा. कशाच घाललं? आता मुंबईच्या ते गटर ते मच्छी मार्केटला वास बघून बघून लय ठेवलं. भारी मिळाली मच्छी खरंच. देवाच्या मनात होता आज खायची काय शिमा आजारी होती हा. आणि उमा आहे नाही हो हो आणि दवाखान्यात नेली तिथं आणली. मी काय मी बोलतो, घेतली खाली काहीतरी हे थोडा लागतो हाताला. कल्ल हा मग काढा येईना त्याच्यामुळे आहे ना. हे नाही ना, कोयता नाही का? होय तर आज पाळी आहे का रामत? चाकीवर कुठं आहे? नाही हिंडतायचा तू माशाचा मर्डर केलास, तुझ्यावर आता केस होणार. आय्या माझ्या मी सांगेन मला काही कळत नाही. माशा हे काय पुरावा आहे की? पुरावा आहे की पुरावा बघ. जमायचं नाही. नेलेलं मासू इकडे आला तर बाबा आपलं घेतलं त्यात काय मी बरमुड्यावर राहायचं पाहिजे. मार्केट स्वादिष्ट अशी आमची मच्छी तयार झालेली आहे. बेचव लागली आम्हाला. दाजी कशी वाटली? कशी? दाजी हसले म्हणजेच कळालं. हाय फ्रेंड्स, आता लगेच तुम्हाला नवीन ब्लॉग आमच्या घराचा दाखवणार आहे. चला तुम्हाला आता माझ्या होम टूर करतो. आता इथे एक नवीन घर बांधायचं चालू आहे आमच्या घराच्या तिथलेच आहे. फ्रेंड्स बघा हे मुलं कशी खेळत आहेत. हा माझा खास फ्रेंड आहे. तुम्हाला लगेचच मी होम टूर करणार आहे आमच्या घराची. मित्रांनो हे आहे माझं आमचं घर. हे पुढे तुम्हाला दाखवतोय.
फ्रेंड्स तुम्हाला आता होम टूर करतो. आपण पोचलेलो आहे घराजवळ. सध्या तर घराला एक कडी. आजी गेलेली माझी म्हशीचं दूध काढायला. तर हा आहे हॉल. हे एक बेडरूम. मित्रांनो आमचं घर निसर्गरम्य वातावरणात आहे. इकडे वरती बी 2 रूम आहेत. हे आमचं पुढचं घर आहे. बाजूनं खूप घर आहेत. मला काका म्हटले की आता तुझा ब्लॉग कर, त्यामुळे आता मी ब्लॉग करत आहे. आपली होम टूर छोटीच होती. भेटूया आता छोट्याशा. आता ह्या छोटाच शॉर्ट व्हिडिओ म्हणजे छोटा ब्लॉग होता. तुम्हाला मी नंतर एक नवीन बिग ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे. तो तुम्ही नक्की पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. आहे आपल्या घराबसलं दुसरं गरजेचं बांधकाम चालू आहे तात्यांचं. पहिलं खूप साधं होतं, ते वरलं काढलं. ही भिंत तशीच ठेवली, जुनी भिंत आहे. हे हॉल बनवलं आहे आणि हा बेडरूम. आता काम सध्या चालू आहे. आणि हे किचन. अशा प्रकारे सेम तिकडं पण सेम असंच डिझाईन बनवतं. इकडं भरलंय साहित्य सगळं. हो बाबा, काय पुटू बाळाला पाठवायचंय. हो मस्त होती ना एक. मस्त दिली कोण राखायचं बाबा. आणि हे शेड आहे आपलंच आहे. आणि इकडं असं वडाचं झाड. आणि हा असा पाठीमागचा तो फ्रंट साईड होते आणि बॅक साईड आहे. आणि असं प्रकारे इकडे शेड आहे. आणि ते आपलं घर तिथलं पत्रा वगैरे दिसतंय. काय सोनू विसरलास का? काय घाबरायला लागलायस काय? निवांत गेला नाहीस चरायला? एकट्यालाच ठेवलंय तुला घरात? बाकीची कुठे गेली? ते काय रे? थांब खायला आणतो तुला काहीतरी. ओ तिथंच आहे मस्त दुसरी मम्मी तुझी. मनीचाय इथं बघा वडाचं झाड आहे. असं थंड वातावरण आहे ना. वडाच्या झाडाची सावली पडल्यामुळं आलो थांब खायला घेऊन आलो. अप्पो काय करताय? नाही कशाला उन्हातनं वगैरे कुठे गेलेला? हलवायचं लाकड नाही काय पाणी तापवायला. हा हा द्या. असं निसटलते सगळ्या झाडा ह्यातनं. ठेवू का घरात? नाही बघ ठेवतो घरात नाही, बाहेर ठेवायचं. अच्छा अच्छा. ती मम्मी बघा तिकडे. आणि हे आहे आपल्या बाबाचं घर. तात्यो आला चारून मसर. आता काय नसल आहे ना खायला?
हा 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 अजून फुटवा नसाल आला ना. हा हो मारत नाही ना. नदीला कुठे नाही तसा. कुसरीलाच ना. अच्छा नका जास्त वेळ थांबत जाऊ. आणि ही आपली प्यायची पाण्याची टाकी जवळच आहे एकदम. हा हा एक बंगलो, हा एक बंगलो आणि आपला घोडा. अरे यार ते कुठे गेलं. भेटलं. मस्तपैकी मित्रांनो आता इथे झाडाखाली बसूया वाऱ्यात ट्रेडिंग करत. सकाळपासून 1000 रुपये काढलेत. एक नंबर लाईफ आहे गावाकडली. मस्तपैकी हवा सुटले. कुठं बसूया. वरती गरम होईल. वरती एक जागा आहे बहुतेक गरम होईल. इथंच कुठेतरी बसूया. घाबरू नको. मी पण तुला घाबरत नाही, तू पण मला घाबरू नको. मारू तर अजिबात नको. तुला बांधले. मासा आहेत का नदीला? कसलं मासा असतील की धरा. कसं मारायचं. काय ते हे नेलं असेल ना त्यांनी. कुठलं मिठात गेली तिथे काहीच नाही. पाक मवाली निघालं पाक. अथर्व होय. तर काय फोटो काढतेस का काही नाही. दुपारचे 12 वाजलेत आणि मस्तपैकी दुपारचं जेवण वगैरे झालं. आता आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हटल्यावर आज आपल्या गावचा बाजार असतो ढेबेवाडीमध्ये. सो आता थोडासा बाजार बघायला जाऊया. मस्तपैकी तुम्हाला ब्लॉग दाखवतो बाजारचा. कसे काय भाजीपाला बाकीच्या गोष्टी सगळ्या वगैरे असतात. आठवड्यामधून एकदाच भरतो आणि तोही ढेबेवाडीमध्ये. सो चला तर जाऊया आता ढेबेवाडीला. गाडी आपली सावलीत वाऱ्यात मस्तपैकी आहे. इकडे बघू शकता ती चिंचचं झाड आहे. चिंच खाली पण मस्त सावली पडते. पण तिकडे जाण्यासाठी म्हणजे असे गाडी वगैरे नाही जात, चालत जाऊ शकतो. आणि इकडे आपलं बॅट आहे, बॅट मानगे. चला तर निघूया आता बाजारला.
सो हॅलो मित्रांनो, आता वाटले सायंकाळचे 6 आणि आता आपण चाललोय धरणावरती आणि एक छोटीशी राईड मारणार आहे आणि उद्या आपण व्यवस्थित एक्सप्लोर करू धरण, तिकडला व्ह्यू वगैरे मस्त आहे तिकडला. आता जरा खूपच लेट झालं त्यामुळे जरा वेळ झाला. सो चला तर आपली लाल परी काढूया आणि निघूया. हो मेढ्यात चाललोय. हाय फ्रेंड्स, आज मी काकांसोबत आहे. आम्ही निघालोय मेंढाला म्हणजे आपल्या डॅमकडे. आबा तो खाली गेलाय. अहो तिथंच आहे मोर. व्यवस्थित फोटो काढ. तो उतरस तर आवाज नको करूस. गेला त्याला कळालं तो आलायस ते. गेला. पळ जरा इकडे पळ. फोटो आला पाहिजे. फोटो आल्याशिवाय यायचं नाही. गेला हो का तो तिकडं कोपऱ्यावरती तिकडं. सो मित्रांनो, ही आपली प्राथमिक शाळा 1ली ते 4थी इथंच शाळेत यायचो. आणि ही पाठीमागची ही इकडं नवीन आता तयार केली. काय कसं आहे काय वातावरण? वातावरण एक नंबर. एक नंबर. हा दुपारचं जरा ऊन लागतं. भेटला का रे फोटो? एक नंबर. या हुशार आहेस. नव मायाचं दुकान काम ना असं केलंस. दुकान कुठे गेलं? तू चालू करायचं ना शाळेत आल्यानंतर. बघा